पुण्यातील स्वारगेट शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार या घटनेचा सम्राट अशोक सेनेकडून जाहीर निषेध। राज्य सरकार होश में आओ। पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात पहाटे 5 वाजताच्या सुमारास शिवनेरी बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला। बस स्थानकात बलात्कार झालेली घटना अतिशय गंभीर आहे। राज्यातल्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिलांवर बलात्काराच्या घटना या तिघाडी सरकारच्या कारकिर्दीत घडल्या। लाडक्या बहिणींना 1,500 रुपये त्यांच्या खात्यात टाकून गुलाबी जॅकेट घालून लाडकी बहीण म्हणत मिरवल्याने महिलांची सुरक्षा होणार नाही। त्या महिलांना सुरक्षा देण्याचं काम केलं पाहिजे। राज्यातील बसस्थानक, रेल्वे स्टेशन, विमानतळ तरी सुरक्षित ठेवा। इथे तरी महिलांना लचके तोडण्याचं काम करू नका। छत्रपती शिवाजी महाराजांनी या रयतेतल्या महिलांच्या केसाला सुद्धा हात लावू दिला नाही। त्याच रयतेच्या राज्यात आता महिलांची सुरक्षा किती आहे? नुसती शिवशाही नाव देऊन उघड्या डोळ्याने शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याच्या बातम्या पाहत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझांच्या पाटलांचे हातपाय कापून जसा चौरंग केला होता तसेच या नराधमाचे केलं पाहिजे। त्याला फाशी द्या, नाहीतर भर चौकात द्या। नराधमाच्या छातीत बंदुकीच्या गोळ्या घालून एन्काउंटर करा, अशी आम्ही मागणी करतो। सम्राट अशोक सेना, महाराष्ट्र राज्य। आकाशदादा शिरसाट। महिलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। ब्युरो रिपोर्ट, आवाज जनतेचा न्यूज। जय शिवराय, जय भीम। अतिशय धोकादायक माहिती पुण्यामधून आहे। स्वारगेट बस स्थानकावर पहाटे सकाळी 6 वाजताच्या दरम्यान एका 25 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करून नराधमांनी या महाराष्ट्राला कलंक लावला। ज्या पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या पुणे जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, त्या छत्रपतींच्या रयतेच्या राजाच्या राज्यात आज महिलावर पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी बलात्कार होते, शिवशाहीत बलात्कार होते। यापेक्षा दुर्दैवी गोष्ट या महाराष्ट्रात कोणतीच असू शकत नाही। याची लाज वाटली पाहिजे या सरकारला। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मी मागणी करतो, महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मागणी करतो की ज्या नराधमांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जन्म ठिकाणी एका तरुणीवर निर्दयीपणे बलात्कार करून या महाराष्ट्राला कलंक लावला, त्या नराधमाला फाशीची सजा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। गुलाबी जॅकेट घालून, गुलाबी साड्या देऊन, गुलाबी गाळ्या देऊन या राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील नाही। 1,500 रुपये खात्यात टाकून या राज्यातल्या महिला सुरक्षित राहतील नाही, तर या महिलाला तुम्हाला संरक्षण द्यावं लागेल। तुमच्या 1,500 रुपये हे बंद करा आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या महिलांना सुरक्षा देण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। अरे लाज वाटू द्या। उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पालकमंत्र्यांनी याचा जबाब दिला पाहिजे। तुमच्या पुण्यासारख्या जिल्ह्यात पहाटे सकाळी तरुणीवर बलात्कार होते, याची माहिती सुद्धा पालकमंत्र्याला नसते। लाज वाटायला पाहिजे राज्य सरकारला। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही या महाराष्ट्रात राजकारण करून मिरवता। लाडकी बहीण म्हणून 1,500 रुपये देऊन त्या लाडक्या बहिणीचं नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्रभर मिरवता, पण त्याच लाडक्या बहिणीला आज सकाळी या नराधमांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शिवशाही चालू करणाऱ्या बसमध्ये या ठिकाणी तिचे लचके तोडण्याचं काम केलं। या घटनेचा आम्ही निषेध करतो। स्वारगेट बस स्थानका परिसरात हा घडलेला प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला माहित पडला पाहिजे। या महाराष्ट्राची निर्दयी सरकार महिलाविषयी काय काम करते अख्ख्या राज्याला दाखवून देण्याचं काम केलं पाहिजे। या महाराष्ट्रातल्या महिला किती सुरक्षित आहेत याचा अंदाज आपण घेतला पाहिजे। पुण्यासारख्या ठिकाणी सकाळी
5 वाजताच्या दरम्यान या महिलांवर निर्दयीपणे बलात्कार केला जाते, पण साधी महिला आयोग याच्यावर पत्रकार परिषद घेऊन माहिती देत नाही, त्याचा निषेध सुद्धा करत नाही. राज्य सरकार यावर काही भूमिका घेत नाही. तात्काळ राज्य सरकारने यावर भूमिका घेऊन ज्या नराधामाने शिवशाहीमध्ये एका तरुणीवर बलात्कार केला त्या नराधामाला फाशीची सजा दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या रयतेच्या स्त्रीच्या पदराला सुद्धा हात लावला तर त्याचे पाय कलम करण्याचं काम केलं, हात कलम करण्याचं काम केलं. त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेतल्या महिलेवर आज पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी बलात्कार करण्याचं काम उघडकीस आलं. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेत या महिलेला न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. ज्या नराधामाने या महिलेवर बलात्कार करण्याचं काम केलं त्या नराधामाचे हात पाय कलम करण्याचं काम केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाचे हातपाय कलम करून या रयतेतल्या प्रत्येक महिलांना न्याय देण्याची भूमिका घेतली. तशीच न्याय भूमिका घेण्याचं काम महाराष्ट्र सरकारनं केलं पाहिजे. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचे तुमची लायकी नाही. ज्या महिलेवर पहाटे सकाळी बस स्थानकावर बलात्कार झाला त्या महिलेला न्याय देण्याचं काम राज्य सरकारनं केलं पाहिजे, महाराष्ट्र सरकारनं केलं पाहिजे, इथल्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे, अजित पवारांनी केलं पाहिजे, एकनाथ शिंदेनी केलं पाहिजे आणि महिला आयोगाने सुद्धा या महिलाला न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही या महाराष्ट्रात जरी या महिलाला न्याय देत नसाल तर लाडक्या बहिणीची योजना बंद करा आणि हा नौटंकीपणा बंद करून टाका. इथल्या लाडक्या बहिणी किती सुरक्षित आहेत याचा अंदाज आम्ही आता घेऊ शकतो. लाडक्या बहिणीचं तुम्ही फसवणूक करण्याचं काम केलं. तात्काळ या महिलाला न्याय देण्याचं काम करा अशी आम्ही मागणी करतो आणि या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेकडून जाहीर निषेध करतो. तात्काळ या आरोप्याला फाशीची सजा द्या, एक तर त्याचा इन्काउंटर करा अशी मागणी करतो. आणि हम शर्मिंदा है, तेरे कातिल अभी जिंदा है, या महिलेला न्याय देण्याचं काम करा अशी आम्ही मागणी करतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.